नमस्कार मंडळी, मी अश्विनीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण करणार आहोत आंब्याचं प्रीमिक्स। हे प्रीमिक्स तुम्ही वर्षभर वापरू शकता आणि आंब्याचे मजा घेऊ शकतात। त्याच्यासाठी आपण घेतले आहे 1 वाटी आंब्याचा गर, तो आपण एका पातेल्यात काढून घेऊयात आणि अर्धा वाटी साखर। आता याला आपण मस्त मिक्स करून घेऊयात। याच्यासाठी आपण जाड साखर घेणार आहोत। पिठे साखर पटकन मेल्ट होऊन ते पातळ होईल, ते नको आहे आपल्याला। आणि ते आपण आता एका ताटात काढून घेऊया। याचा असा एक पातळ लेयर देऊन घ्यायचा। तर हे असं पूर्ण ताटामध्ये पसरवून घेतलेत। आता आपले हे 2 ताटं असे रेडी झालेत। एकदम पातळ असा लेयर दिलेला आहे मी। आणि आता हे आपण उन्हामध्ये नाही ठेवायचे सुकायला, आपण हे फॅनच्या हवेखाली सुकायला ठेवायचे। कारण साखर असल्यामुळे ती उन्हात विरघळेल, त्यामुळे आपण हे फॅनच्या हवेखाली सुकवायचे। आणि त्याच्यावर एक पातळसा कपडा टाका, जेणेकरून त्याच्यावर धूळ वगैरे काही बसणार नाही। आता हे रात्रभर आंब्याचा गर सुकून हे असं झालेलं आहे। तर आपण याला काढून घेऊया पूर्ण। दोन्ही प्लेट रात्रभर फॅनच्या हवेखाली छान सुकलेले आहेत। ते आपले दोन्ही ताटांमधलं सुकलंय। ते आपण असं दोन्ही ताटातलं एकत्र करून घेऊया आणि असं पसरवून पुन्हा आज दिवसभर त्याला सुकू देऊया फॅनच्या हवेखाली। आणि रात्रभर पण त्याला फॅनच्या हवेखाली असं मोकळं करून सुकू देऊयात। तर हे असं मोकळं करून झालंय आपलं। आता याला आपण हवेत ठेवू फॅन खाली। हे आता आपलं 3-4 दिवस उन्हामध्ये चांगलं सुकून कडक झालेलं आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। असं हे आपली मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घेतली आहे। आता ही आपण एका हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। आता आपण सरबत जेव्हा बनवायचं तेव्हा 1 चमचा ही पावडर टाकून घेऊयात आणि त्याच्यात फ्रीजमधलं थंड पाणी टाकूयात। हे झालं आपलं सरबत रेडी। असं आपलं हे सरबत रेडी झालेलं आहे। आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते। आता आपण मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे पावडर टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकतोय, जास्त पण नको। हे मिक्सरमध्ये हे असं झालंय। मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे थोडंसं घट्टपणा येतो याला। याच्यात आपण आता पाणी टाकून घेऊया। हे झालं आपलं दुसऱ्या पद्धतीने तयार सरबत। असे आपले दोन्ही सरबत तयार झाले। ती मँगोची जी पावडर केली होती त्यापासून हे आपण बनवले। हे पावडर आपण डायरेक्ट ग्लासमध्ये घेऊन त्याच्यात थंड पाणी टाकले आणि हे मिक्सरमध्ये पाणी टाकून थोडंसं एक गरका फिरवून घेतला आणि मग ते याच्यात तुम्ही काळं मीठ किंवा पुदिना किंवा सब्जा टाकून ते तुम्ही घेऊ शकता आणि वर्षभर आपल्या रिअल मँगोची टेस्ट घेऊ शकता।